ओळख होईल तरच हे चित्त एके ठिकाणी स्थिर होईल असा पक्का निश्चय कर आणि पक्का निश्चय करून त्यांच्या चरणावर भाव ठेव. भावाच्या पै हाते धरावा निश्चय तेने भव भय देशोधडी. त्याचा फायदा हा संसार सागर या ठिकाणी काय होईल पैल थडीला जाईल. पैल थडीला त्याच्यासाठी साधन हा भवसागर पैल थाडीला घालण्यासाठी साधन या कलियुगामध्ये दुसरं तिसरं कोणतंच साधन नाही बाई बापांनो. इथून पाठीमागे जे कृत त्रेता द्वापार हे युग होऊन गेले त्या युगामध्ये वेगवेगळे साधनं होते आणि ती साधनं त्या युगातल्या त्या महात्म्यांना करणं शक्य होत होतं. या कलियुगामध्ये ते शक्य होत नाही. म्हणून या सगळ्या शास्त्राचा सार पुराणांचा सार आणि वेदाचा सार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी काढला. आधी करून साधू संतांनी काढला आणि त्याचं सार काय आहे तर एक आणि एक भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. आणि त्या नामस्मरणासारखं या जगतामध्ये या जीवाचा उद्धार होण्याकरता दुसरं कोणतंच सोपं साधन नाही. नामापरते जगे सोपे साधन नाही. आवडीने गायी सर्व काळ. त्याचं चिंतन तू आवडीने रात्रंदिवस कर. श्रद्धेने कर. चिंतन मनन केलं तर तुझा या ठिकाणी चित्त काय होईल स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जो कोणी हे अभंगात सांगितल्याप्रमाणे साधना करील त्या साधनावर त्याचा ठाम निश्चय होईल. त्याच पुरुषाचा वंश खरा धन्य आहे. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला. चंचल चित्तासी ठेवणी आठाई संताची ये पायी लीन व्हावे. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान मै बापांनो सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी एक दोन शब्दाचा पर्याय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जीवाला उपदेश करतायत. उपदेश मायबापांना या जगतामध्ये आपण जर विचार केला तर या जगतामध्ये दोन वर्ग आपल्याला आढळून येतात. पहिला वर्ग आहे कृतज्ञ आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. आता कृतज्ञ कोणाला म्हणायचं आणि कृतज्ञ कोणाला म्हणायचं. कृतज्ञ आणि कृतज्ञ शब्द पहा बरं का. शब्द पहा कृतज्ञ आणि कृतज्ञ शब्द दिसायला ऐकायला जवळजवळ ज्यांची कानपूर लाईन कमी आहे त्यांना वाटत असेल कृतज्ञ एकच शब्द म्हणतो काय कणू बाबा. एक नाही हे शब्द दिसायला सारखाच आहेत. दोनही शब्दामध्ये 3.5 अक्षर आहेत दोनही शब्द. परंतु एका शब्दामध्ये दरे दौतीचा अर्थ आहे आणि एका शब्दामध्ये घरे घराचा. शाळेत गेले ते सगळे दरे दौतीचा आणि घरे घराचा येतं ध्यानात सगळ्याच्या. हा एवढा जरी बदल असला पण याच्यामध्ये अर्थाच्या बाबतीत जर विचार केला तर जमीन आसमानचा बदल एकदम विरुद्ध टोकाचे शब्द आहेत माझ्या बापांना. कृतज्ञ कोणाला म्हणायचं जो केलेल्या उपकाराची फेड उपकार करतच नाही पण अपकार मात्र केल्याशिवाय राहत नाही त्याला कृतज्ञ म्हणायचंय. माऊली ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू का. कृतज्ञ उपकार केला चोरा व्यवहार दिधला निसुगुस्तबेला विसरे जैसा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात कृतज्ञ उपकार केला. कृतज्ञ माणसावर उपकार करणं म्हणजे काय. चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्याप्रमाणे दिल्याप्रमाणे. बरोबर आहे. माऊली ज्ञानोबरायला हाही दृष्टांत कमी वाटला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात निसुगु स्तबेला. निसुगु म्हणजे निर्लज्ज माणसाची स्तुती करणं. निर्लज्ज माणसाची स्तुती केली तो किती वेळा आपल्याला चांगला म्हणेल. आपल्या मराठी माणसामध्ये एक म्हणे निर्लज्ज मनुष्याची स्तुती करत असताना तो काय म्हणतो. लोक म्हणतात ना सहजच गाढवा पुढं वाचली गीता आणि तो काय म्हणतो रात्रीचाच गोंधळ बरा होता. पालत्या गाड्यावर पाणी. दुसरे त्याला आणखी पुरावा म्हणून सांगतो पालत्या गाड्यावर पाणी. तसं या ठिकाणी निसुगु स्तबेला निर्लज्ज माणसाची कितीही स्तुती केली तरी त्याचा काहीही फायदा नाही. परंतु माऊली ज्ञानोबाराला हेही कमी वाटलं आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात विसरे जैसा. अरे बाबा एखाद्या अमुक व्यक्तीने आपल्यावर उपकार केलाय आणि उपकार केलं हे ज्याच्या स्मरणात सुद्धा राहत नाही विसरून जातो त्याला माऊली ज्ञानोबाराय कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आणि कृतज्ञ त्याला म्हणतात जो केलेल्या उपकाराची फेड उपकार नाही करता आला तरी अपकार मात्र करत नाही, त्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल 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 माय बापांनो, हा जीव काय आहे तुम्ही म्हणाल कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ. कृतज्ञाचा दृष्टांत, कृतज्ञ शब्द तुम्ही कशाबद्दल या ठिकाणी उच्चारला? इथं कोण कृतज्ञ आहे? तर तुम्ही आम्ही सगळेच कृतज्ञ आहोत माय बापांनो. तुम्ही म्हणाल कशावरून? आम्ही काय सप्ताह मंडपात आलो नाही का? आम्ही काय तुमचं कीर्तन ऐकायला आलो नाही का? आम्ही काय पंक्ती देत नाही का? आम्ही कशावरून कृतज्ञ आहेत? आपण कृतज्ञच आहोत माय बापांनो. कसं पहा ना, जगद्गुरु तुकोबारायच्या प्रमाणावरून सांगतो, ज्या वेळेस हा जीव आईच्या उदरात असतो आणि आईच्या उदरात असल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गर्भवासाचं दुःख त्याला सहन होत नाही. मातेची या उदर होरी पचवणी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरते. त्या ठिकाणी 9 महिने त्याला त्या मातेच्या उदरामध्ये उकडावं लागतं, उकडावं. मग त्या उदराचे कष्ट, त्या गर्भाचे कष्ट जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगो गर्भीची यातना मग भोगी नारायणा मग मोत्र तुझ्या क्षण क्षणात काय सांगो गर्भीची यातना मग भोगी नारायणा मोत्र दक्षिण त्या आईच्या गर्भातले जे कष्ट आहेत ना ते एवढे कठोर असतात माझ्या बापानं, एवढे कठीण असतात, एवढे कठीण असतात, त्याचं वर्णनच करता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मांस मल मूत्र जाना तुझ क्षण क्षणा जात असते. आणि मग असं जे दुःख होत असताना ते दुःख त्याला सहन करावं लागतं. त्या दुःखाला तो कंटाळून जातो. नाही त्या ठिकाणी त्याला तो त्रास अतिशय असह्य होतो आणि मग भगवान परमात्म्याची करुणा भाकायला लागतो. तो काय म्हणतो, हे देवा एकदा तुम्हाला या दुःखाच्या वेगळं कर, एक वेळ करी या दुःखा वेगळी